हे आहे वैष्णवी मीडिया ग्रुप आणि आपण पाहत आहात CV9 मराठी. आम्ही दाखवतो फक्त सत्य. या बातमीचे प्रस्तुतकर्ते आहेत दंतचिकित्सेसाठी भंडारा जिल्ह्यातील प्रसिद्ध डॉक्टर शुभम मनगटे यांचे मनगटे डेंटल हॉस्पिटल, गोवर्धन नगर, देव्हाडी रोड, तुमसर. पावसाळा तोंडावर तरी पवनारखारी ग्रामपंचायत सुस्त. नाली सफाई फक्त कागदावर. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर. एकीकडे पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना तुमसर तालुक्यातील गट ग्रामपंचायत पवनारखारीच्या ढिसाळ कारभारामुळे नाली सफाईचा प्रश्न गंभीर बनला आहे. गेल्या 2 वर्षांपासून गाव परिसरातील नाल्यांची साफसफाई केवळ कागदावरच केली जात असून प्रत्यक्ष कामाचा अभाव असल्याने पवनारखारी, गणेशपूर आणि चांदमारा येथील नागरिक संतप्त झाले आहेत. नियमित साफसफाई अभावी या भागातील मुख्य रस्त्यांवरील आणि निवासी वस्त्यांमधील नाल्या पूर्णपणे तुंबल्या आहेत. प्लास्टिक पिशव्या, रिकाम्या बाटल्या आणि कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे गावाला आता डम्पिंग यार्डचे स्वरूप प्राप्त झाले आहे. साचलेल्या सांडपाण्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून डासांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. नाल्यांमधील साचलेल्या पाण्यामुळे मलेरिया आणि डेंग्यू यांसारख्या जीवघेण्या आजारांचा धोका वाढला आहे. लहान मुले आणि वृद्धांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असूनही ग्रामपंचायत प्रशासन मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. नागरिक संतप्त होऊन विचारत आहेत की आमच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार ग्रामपंचायतीला कोणी दिला? नाल्यांमधील गाळ काढला नसल्यामुळे पावसाच्या पहिल्याच मोठ्या सरींमध्ये सांडपाणी आणि कचरा थेट लोकांच्या घरांत आणि रस्त्यांवर शिरण्याची भीती व्यक्त होत आहे. दरवर्षी याच परिस्थितीचा सामना करावा लागत असल्याने ग्रामस्थांच्या संयमाचा बांध फुटला आहे. या व्यतिरिक्त ग्रामपंचायत परिसरात शौचालयांची गैरसोय असल्याने दुर्गंधीत आणखी भर पडत आहे. 2 वर्षांपासून आम्ही ही समस्या सहन करीत आहोत. पावसाळा सुरू होण्यापूर्वी जर नाली सफाई झाली नाही तर रोगांची साथ पसरण्यास प्रशासनच जबाबदार असेल. आता तरी वरिष्ठ प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन तत्काळ साफसफाईचे आदेश द्यावेत आणि ग्रामपंचायतीच्या या निष्काळजीपणाची चौकशी करावी अशी मागणी संतप्त ग्रामस्थांकडून केली जात आहे. यावर आता प्रशासन कारवाई करणार की पुन्हा एकदा नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरूच राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. CV9 मराठी करिता रूपसिंग पिलगर, प्रतिनिधी गोबरवाही. आपला परिचय सांगा. शोभाराम बस्तीराम रेशमी, मी पवनारखारी. काय समस्या आहे? नाली 2 वर्ष झाले नाली साफ झाली नाही. कोणा साफ नाही केला? ग्रामपंचायतनं. ग्रामपंचायतला बोलले नाही का? आता 2 वेळी गेल्या वर्षी बोलला तो होऊन जाईल बोलला केला नाही. यावर्षी आता फोन केला त्या दिवशी तो होऊन जाईल बाबूला विचारून त्यानंतर करून. म्हणजे असे ग्रामपंचायतवाले म्हणत आहेत का? हो. नमस्कार, मी रूपसिंग पिलगर, राहणार पवनारखारी अमेसा, पोस्ट गोबरवाही, तालुका तुमसर, जिल्हा भंडारा. गट ग्रामपंचायत पवनारखारी येथील नियमित नाली साफसफाई नसल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे डासांचे प्रमाण कमालीचे वाढले असून मलेरिया, डेंग्यू सारख्या आजाराची लागण होण्याची भीती आहे. दरवर्षी निर्माण होणाऱ्या या समस्यावर प्रशासनाकडून कायमस्वरूपी तोडगा काढल्या जात नसल्याने नागरिकांनी खंत व्यक्त केली आहे. आता पावसाळा सुरू होण्यापूर्वी स्थानिक प्रशासन युद्ध पातळीवर मोहीम राबवून नाले आणि गावाची साफसफाई तातडीने करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल. रूपसिंग पिलगर.